नमस्कार मित्रांनो, मी अमोल तळेकर, बायोक्वालिफिकेशन BSc ॲग्री. मित्रांनो, मी आज डोंगरगाव बुलढाणा तर या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं समोर पाहू शकताय कपाशीचं शेत आहे. तर ह्याची पेरणी 15 दिवस अगोदर झालेली आहे आणि सोबत इथं तुम्ही पाहू शकता इथं हे संत्र्याची झाडं आहेत आणि त्याच्या पलीकडं मी आता तिथं जाऊन तुम्हाला तिथलं शूट दाखवतो. तिथं समोर कपाशी केलेली आहे, ती पलीकडं दिसते ती. तर ह्या कपाशीमध्ये आणि त्या कपाशीमध्ये साधारण एक 15 दिवसाचा गॅप आहे. तर तिथं काय बदल झाला तर तो आपण आपल्याला अनुभव इथं प्रत्येक शेतकऱ्यातून ऐकायचा आहे आणि त्या कपाशीमध्ये शेपू पण होतं, तिथला पण आपण अनुभव ऐकणार आहे. तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता इथं कपाशी आहे आणि ह्या कपाशीची वाढ आणि त्या कपाशीच्या वाढीमध्ये मला चांगला फरक वाटतो. आता आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूया की इथं आपण हे कपाशी आणि ती आता समोर कपाशीमध्ये किती अंतर आहे? हे जेमतेम 15 दिवसाचं अंतर आहे. 15 दिवसाचा गॅप आहे. 15 दिवसाचं. ओके. पण वाढीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आता हिची वाढ तर मला तर जास्त वाटते. याच्यामध्ये पहिले अक्षरशः शापू असून सुद्धा तिच्यामध्ये काही नसताना हां. त्याच्यानंतर शापू काढल्याच्या नंतर काही दिवसानंतर आम्हाला बराचसा तुमच्या कंपनीतर्फे अनुभव आलेला आहे. याची तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन करून जी औषधी दिलेली होती हां हां. त्या औषधीपासून आम्हाला बरंच काही यात आम्हाला फरक जाणवला. ओके. आणि ते पहिल्या जी आमच्या भावांनीच लावलेली पळाटी होती त्याच्यामध्ये काही नसताना सुद्धा त्याच्यापेक्षा आमच्या पळाटीची क्वालिटी चांगली आहे. हां. वाढ सुद्धा चांगली असल्यामुळे आपण कंपनीचे आभार मानतो. ओके, धन्यवाद. म्हणजे आपण इथं शेपू होती, या शेपूला आपण सनमॅजिक, सनबूस्ट आणि सनस्टिक हे फवारणीला दिलं होतं आणि महाराजा आणि सॉईल केअर, हां, बरोबर ना? बरोबर. तर हे आपण ड्रिंचिंगला दिलं होतं. तर हे ड्रिंचिंग केल्यामुळं जवळपास जवळपास 10 इंच उंचीची शापू होती त्यावेळेस. हो. तर मार्केटमध्ये नेल्यानंतर तुम्हाला तिथला काय अनुभव आला की मार्केटमध्ये जेमतेम आता माझी स्वतःची गाडी असल्यामुळे मी तिथे माल घेऊन जायचो तर पहिला आपल्याच मालाची हाराशी व्हायची. अच्छा. इतर मंडळीची भाजी असायची पण क्वालिटी असल्यामुळे सुरुवातीला आपल्याच मालाची खरेदी राहायची. म्हणजे कमी रेट असताना सुद्धा उठाव आपल्या मला जास्त होता. कमी रेट असताना सुद्धा आपल्या मालाला भरपूर भाव भेटायचा. ओके. आणि आता हे क्षेत्र किती होतं? जे शेपूचं क्षेत्र होतं ते किती होतं? हे जवळपास 1 एकरापर्यंत येईल. 1 एकरच्या आसपास आहे. हो. आणि किती पैसे झाले आपले ते शेपूचे? त्यात आता तरी भाव कमी असल्यामुळे तरी आम्हाला 40-45 हजाराचं हे उत्पन्न भेटलं. ओके. म्हणजे आता आपला जो खर्च केला होता तर तो खर्च किती झाला? खर्च आमचा जेमतेम समजा मजूर वर्ग येते धरून समजा आम्हाला तरी 25-30 हजारापर्यंत आम्हाला यात फायदा राहिला. अच्छा. आणि आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले तर त्याचा खर्च किती होता वाढीव? कंपनीचा काय 1000-1500च्या आसपास? हा का 2000? 1,500 आपला खर्च आला होता. ओके. हा, पण तो 1500 खर्च केल्यामुळं आपले पैसे चांगले वाढले. चांगले वाढले म्हणजे खरोखर मालामध्ये क्वालिटी बी आली. हां. आणि अजूनही सुद्धा शापू काढल्याच्या नंतर शापूचा तर अनुभव आलाच हां. पण त्यानंतर पळाटीचा सुद्धा अनुभव आहे. हां 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 हां. त्याच्यानंतरही आम्ही तुमच्या कंपनीतर्फेच याच्यावर काही मार्गदर्शन घेऊन आम्ही फवारणी करणार. ओके. आणि इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? कारण आता हा व्हिडिओ आज हजारो लाखो शेतकरी बांधव पाहणार आहेत. हां, तर त्यांनी हे प्रोडक्ट त्यांच्या शेतामध्ये जे सेंद्रिय आपले प्रोडक्ट आहेत तर ते त्यांनी वापरले पाहिजेत का? हा, मला तर वाटतं बुवा 100% त्यांनी याचा वापर केलाच पाहिजे. कारण आम्ही आता स्वतः अनुभव याचा घेतलेला आहे. आणि म्हणजे पळाटीवर सुद्धा यांनी सांगितलं होतं की पळाटीला असं तुम्ही तर्फे औषधी वापरा. ते पण आम्ही वापरून सुद्धा आम्हाला अक्षरशः अनुभव आलेला आहे आणि क्वालिटीमध्ये बी खूप सुधारणा आहे. ओके ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.